बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं. राष्ट्रवादी पक्षामध्ये महिलांचं शोषण होतं. महिला आघाडीचा भारती चव्हाण यांचा हा धक्कादायक आरोप आहे. भारती चव्हाण राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस आहेत अशी माहिती मिळते. महिलांच्या शोषणाबरोबरच महिलांच्या अनादराचाही आरोप आहे. पक्षाध्यक्ष शरद पवारांनीच आरोपांचं उत्तर देण्याचं आवाहन त्यांनी केलंय. नाहीतर मग एक खासगी पत्र उघड करण्याची धमकी सुद्धा भारती चव्हाण यांनी दिलेली आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. भारती चव्हाण यांनी हा धक्कादायक आरोप केलेला आहे की राष्ट्रवादी पक्षामध्ये महिलांचं शोषण होतं. महिला आघाडीच्या भारती चव्हाण यांनी हा धक्कादायक आरोप केलेला आहे आणि शरद पवारांनीच याचं उत्तर द्यावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. मानहानी करणं, चारित्र्याबद्दल बोलणं, म्हणून मी एक प्रश्न विचारला की चारित्र्य हे फक्त स्त्रियांनाच आहे का? पुरुषांना चारित्र्य नाही? आणि जे चारित्र्याबद्दल बोलतात त्यांनी स्वतःचं चारित्र्य तपासून बघावं. मी सांगितलं यांच्या चारित्र्याबद्दल जर बोलायला लागलं तर अनेक प्रेस कॉन्फरन्स कमी पडतील. अशा लोकांना काय अधिकार आहे एखाद्या स्त्रीच्या चारित्र्याबद्दल बोलून मानहानी करण्याचं? मला असं वाटलं की साहेब याच्यात लक्ष घालतील. अनेक लोकांकडनं साहेबांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अनेक वेळा गेलेल्या आहेत. काही पत्रकारांनी, काही मीडियाच्या प्रतिनिधींनी सुद्धा साहेबांच्या कानावर ही वस्तुस्थिती घातलेली आहे. अशा वेळेस अपेक्षित होतं की काहीतरी सुधारणा होईल, काहीतरी चेंज होईल. मी उल्लेख केलेलं पत्र ही खूप खाजगी बाब आहे, पण मी तुम्हाला असं सांगितलं की त्यांची जी एक मोडस ऑपरेंडी आहे, जी एक थेअरी आहे की त्यांनी काही बोलायचं नसेल त्यांना तर ते दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतात. मला असं वाटतं माझ्या आजच्या प्रेसला उत्तर देताना नेते एक मिनिट नेते समोर येतील असं मला वाटत नाही. ते त्यांच्या बगलबच्च्यांना, दलालांना, पिल्लावळींना उत्तर द्यायला सांगतील. मला त्यांच्याकडनं उत्तर नको आहे. मला नेत्यांनी उत्तर दिलं तर मला ते मान्य आहे असं मी म्हणाले. परंतु ती वेळ तशी आली तर त्यांनी जर माझ्यावर निशाणा जर त्यांच्या दलालांच्या मार्फत करवला तर त्याचं उत्तर मी पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देईल. एकीकडे भारती चव्हाण यांनी धक्कादायक आरोप केलेले आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मात्र भारती चव्हाण राष्ट्रवादीच्या पदाधिकारीच नसल्याचा दावा केलाय आणि यावरूनच या दोघींमध्ये चांगली चुंपली. पाहूयात. माझं जे काही म्हणणं आहे हे पक्ष संघटनेबद्दल आणि स्थानिक इथलं नेतृत्व आणि इथले जे काही मंडळी आहे यांच्याबाबत असताना चित्रा वाघांनी याच्यावर उत्तर देण्याचं काहीच कारण नाही. माझा आक्षेप चित्रा वाघांवर किंवा महिला राष्ट्रवादीवर नाहीच आहे. म्हणजे माझा आक्षेप वेगळा आहे आणि त्यांनी उत्तर देण्याचा त्रास पण घ्यायचं काही कारण नाही. माझा जो आरोपच नाही त्याच्यावर त्या अननेसेसरी का उत्तर देत आहेत? नाही, भारती चव्हाण आपल्यासोबत चित्रा वाघ आता स्वतः आहेत. तुम्ही थेट तुमचं म्हणणं त्यांच्यासमोर मांडा. हॅलो. हा, चित्राताई, भारती चव्हाण आपल्यासोबत आहेत. भारती चव्हाण तुमचं म्हणणं थेट मांडा. चित्राताई नमस्कार. हो नमस्कार. कोण बोलते? भारती चव्हाण बोलते. हा, काय होतं ताई? काय तुम्ही जे काय करताय आरोप, काय तुम्ही कुठल्या पदावरती आहात? तुम्ही मला चांगलं ओळखता. नाही, मी ओळखतच नाही तुम्हाला. मी तुम्हाला सरचिटणीस म्हणून नेमलं प्रदेशवर. अरे बापरे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तुम्ही सरचिटणीस आहात. मी 1.5 वर्षापासून राज्याची इंचार्ज आहे. तुम्हाला कोणी हे बोलायला लावलंय का चित्राताई? आता नाही, कशाला कोणी बोलायला पाहिजे? तुम्ही काय बोलता? तुम्ही मला ओळखत नाही हे असं स्टेटमेंट आहे. तुम्हाला अहो, तुम्ही सरचिटणीस आहात हेच मला माहित नाही. तुम्ही मला ओळखत नाही. तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून करता आहात? कशाला कोणाच्या सांगण्यावर? तुम्हाला काय तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी सांगताय का? आम्हाला गरज वाटत नाही भारतीताई. तुम्ही टीव्हीवर जे बोलताय इथपर्यंत ठीक आहे. तुम्ही टीव्हीवर जे खोटं बोलताय इथपर्यंत ठीक आहे. माझ्याशी बोलू नका. म्हणून सांगते की अशा नावाच्या कुठल्या माझ्याशी बोलू नका. माझे आरोप तुमच्यावर नाही आहेत. माझे आरोप तुमच्यावर किंवा राष्ट्रवादी महिला काँग्रेसवर नाहीत. अहो, तुम्ही माझ्या पक्षाबद्दल त्यामुळे तुम्ही कशासाठी त्रास घेताय? काँग्रेस पक्षाचा एक भाग आहे तरी कोणीतरी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे बोलताय का? कार्यकर्ता ते मला मान्यच नाही. तुम्ही मान्य करायचं न करायचा प्रश्न येतो कुठे? अहो, पण तुम्ही असं सांगितलंय, मला अशी माहिती दिली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून भारती चव्हाण आहेत. तुम्हाला कुठल्या पदावरती तुम्हाला नेमणूक केलं तेवढं सांगा. तुम्हाला वस्तुस्थिती माहिती नसताना कुणीतरी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहे का? आहात की नाही तेवढं मला उत्तर द्या.
मी तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बंधनकारक नाही. मग बंधनकारक नाही तर मग तुम्ही आमच्या आणि पक्षाची तुम्ही बदनामी करू मला शकत नाही. ओळखत पुढच्या नाही, कारवाईला हे तयार हास्यास्पद स्टेटमेंट तुम्ही करताय. इथंच तुमचा भारतीताई, खोटारडेपणा तुम्ही लक्षात ज्या कोण असाल येतोय. तिकडे पुढच्या पक्षाच्या कारवाईला तयार राहा. तुमचा खोटारडेपणा तुम्ही इथेच जिथं लक्षात घेतली, येतोय ती राष्ट्रवादी की महिला तुम्ही मला काँग्रेसची ओळखत सरचिटणीस नाही. म्हणून घेतली तेच चुकीचं आहे. तुम्ही मला जेव्हा की ओळखत तुम्ही त्या नाही, पदावर नाही तुमचा का? खोटारडेपणा आणि तुम्ही लक्षात आमच्या येतोय. पक्षाच्या टेस्टिंगवरती आणि आमच्या आणि लोकांवरती एवढं जे आरोप तुम्ही करताय, कशासाठी खोटं बोलताय मला त्याच्यासाठी कळत येणाऱ्या नाही. दिवसात तुम्ही त्या कारवाईला सामोरं जायला अहो, तयार राहा. चित्राताई, एवढं मी तुम्ही तुम्हाला अध्यक्ष म्हणून सांगते. तुम्ही तुमचा भूतकाळ बघा हो चित्राताई. अहो तुम्ही माझं सोडून तुम्ही द्या, तुम्ही तुमचा तुमचं बघा. भूतकाळ बघा. तुमचा भूतकाळ आम्हाला सुद्धा माहिती आहे. अहो भूतकाळ आणि भविष्यकाळ मला त्यामुळे सांगू नका. तुम्ही मी तुम्हाला तुमच्यावर एवढंच न सांगते. केलेल्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न का करताय? मला कळतच नाहीये तुम्ही मी जय महाराष्ट्रवाल्यांना तुमच्यावर दुसरे आरोपच कुठले केलेले विषय मिळत नाहीये. नाहीयेत तुम्ही का? या का बाईंना उत्तर मी देताय? ओळखतच नाही. नाही या बाईंना अहो, मी तुम्ही कधी का चर्चेत उत्तर देताय दिलेलं आणि आहे. खोटं का बोलताय आणि तुम्ही? अशा पद्धतीचे जर दादांचं खोटे तुम्ही आरोप जर खोटं माझ्या का पक्षावरती बोलताय? होणार असतील, दादांचं काय तर वकीलपत्र निश्चितपणे घेतलंय का याच्यावरती तुम्ही? कारवाई केली जाईल. तुम्ही कोणाचं वकीलपत्र घेतलंय का? अब्रू नुकसानीचा दावा ठोकून आणि भारतीताई ज्या पण तुम्ही असाल त्यांच्यावर अजिबात करायचं खपवून ते घेतलं करा. जाणार नाही. काय करायचं ते करा. आणि तुमच्यावर आरोप न करताना तुम्ही का हा त्रास घेताय मला समजत अहो, नाही. राष्ट्रवादी महिला काँग्रेसची सरचिटणीस म्हणून मी तुम्हाला राष्ट्रवादी सांगताय. महिला काँग्रेस बद्दल तुम्हाला काही सांगते. बोलले नाही, तुमच्यावर आरोप केले नाही, राष्ट्रवादी महिला काँग्रेसवर आरोप केले नाही. अहो, पण तुम्ही सांगताय तुम्ही राष्ट्रवादी ज्यांच्यावर महिला आरोप काँग्रेसच्या केले सरचिटणीस त्यांनी आहात. उत्तर द्यावं. तुम्हाला कशासाठी तुमच्या खांद्यावर बंदूक तुम्ही फक्त ठेवताय? सरचिटणीस आहात का की ते नाही आहात व्हॉट एव्हर, मी त्याचा काय आहे का नाही तुम्हाला हे सांगायला तुम्हाला वकील नेमलेलं नाहीये मी. मूर्ख मी बाई काय आहे तरी का मला नाही हे बोलण्यामध्ये सांगायला दिसत नाही. तुम्हाला मी वकील पुन्हा एकदा नेमलेलं नाही. सांगते, या महिलेला सरचिटणीस तुम्ही म्हणून आम्ही राष्ट्रवादी नेमलेलं काँग्रेस नाही. पार्टीचं या महिला बाई विंगचं कोण आहेत वकीलपत्र मी आता घ्या, ओळखत माझं नाही. माझं पण एवढी वकीलपत्र गोष्ट घेऊ मात्र नका. नक्की या ज्या कोणी भारतीय आणि किती खोटं बोलायचं ह्याला मर्यादा ठेवा. दावा ठोकणार किती आणि त्यांनी किती पुढच्या खोटं राजकीय बोलायचं जी काय असेल ह्याच्यावर त्याच्यासाठी मर्यादा तयार ठेवा. राहा. असं खोटं नाटं बोलून तुम्ही वस्तुस्थिती लपवू शकत नाही. खोटं नाटं बोलायला सुद्धा मर्यादा असते. हॅलो, जय महाराष्ट्र. नक्की चित्राताई, भारतीताई म्हणतायत की त्या तुम्हाला ओळखतात. तुम्ही डिनाय करताय का की भारती चव्हाणांना तुम्ही ओळखत नाही? मला मयंक एवढंच विचारायचंय, हो फक्त त्यांना एक विचार हो हो की तू बोला जे तुम्ही. मला सांगितलं राष्ट्रवादी महिला काँग्रेसची सरचिटणीस भारती चव्हाण हो त्यांची या पदावरती नेमणूक केलेली आहे का? गेल्या 1.5 वर्षापासून मी या राज्याचे अध्यक्ष म्हणून काम करतेय. हो या महिलेची आम्ही नेमणूक केलेली नाही. त्याच्यामुळे जर पेच घ्यायची जरी असेल तरी राष्ट्रवादी महिला काँग्रेसची सरचिटणीस म्हणून घेण्याची गरजच नाही. जर त्या पदावरती नियुक्तीच नसेल. चित्राताई, भारती चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत म्हणून त्या असे आरोप करतायत असं वाटतं तुम्हाला? त्यांना भाजपच्या वाटेवर जाऊ द्या, नाही तर अजून शिवसेनेत जाऊ द्या. आम्हाला काय घेणं त्या बाईशी? त्याचा आमचा संबंधच नाही पक्षाचा काही. भारती एखादी चव्हाण, पक्षाची जर आम्ही नेमलेली पदाधिकारी असतील भारतीताई, तुम्ही भाजपच्या वाटेवर जाताय म्हणून तुम्ही असे आरोप करताय असा सूर होतोय. नाही नाही नाही, अजिबात नाही. मला कशासाठी काही करण्याची गरज नाही. मी वस्तुस्थिती मांडली आणि ह्या ज्या बोलतायत ह्या अत्यंत खोटारडेपणाचा कळस आहे. नक्की ह्या बाई मला चांगलं ओळखतात, मी ह्या बाईला चांगलं नक्की.